शाळा प्रवेशाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पालकांच्या मनातला एक यक्ष प्रश्न आहे की माझ्या लेकराला मराठी माध्यमाच्या शाळेत घालू की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू. आणि याचं एकदम सरळ साधं सोपं उत्तर जे जगातल्या प्रत्येक शिक्षण तज्ञानं दिलेलं आहे आणि ते उत्तर असं आहे की लेकराचं प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे. जगाच्या पाठीवरची जेवढी मोठमोठी माणसं आहेत, मग ते लेखक असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, शास्त्रज्ञ असतील, मोठे संशोधक असतील, या सर्वांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेलं आहे. याचं कारण शाळेमध्ये शिकणं याचा अर्थ फक्त मार्क पाडणं एवढ्यापुरता मर्यादित नाही. शाळेमध्ये शिकणं याचा अर्थ शिकलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारपूर्वक समजून घेणं असतं. शिकलेल्या समजून घेतलेल्या गोष्टींचा आयुष्यात वापर करता येणं हे अपेक्षित आहे. शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असेल तर ती आहे विद्यार्थ्यामध्ये होणारा अपेक्षित वर्तन बदल. आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जोपर्यंत त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत होत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपलं लेकरू इंग्रजीमध्ये विचार करतं का? आपल्या लेकराला स्वप्न इंग्रजीमध्ये पडतात का? खूप रागावलेल्या परिस्थितीमध्ये असताना भांडण्याची ज्यावेळेस त्याची इच्छा होते त्यावेळेस इंग्रजीमध्ये ते बोलू शकतं का? नाही बोलू शकत. याचं कारण असं आहे की त्याची विचार प्रक्रियाच मराठीमध्ये चालू आहे. आणि असं असताना सुद्धा त्या लेकराला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून घालण्याचा जो पालकांचा आटापिटा आहे तो विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने निरर्थक आहे. याच्याही पलीकडे काही पालकांचं म्हणणं असतं, नाही नाही, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि मग जर त्याला आताच इंग्रजी आली नाही तर भविष्यात तो मागे पडेल. त्याला चालू तर द्या. मागं पडायचं की पुढं पडायचं हा नंतरचा प्रश्न आहे. त्याला अगोदर व्यवस्थित चालू तर द्या. मित्रांनो, भाषा शिकणं ही वेगळी प्रक्रिया आहे आणि भाषेतून शिकणं ही वेगळी प्रक्रिया आहे. एखाद्या पर्यटन स्थळावर जर गेलो आपण तर फुलं विकणारं शाळा सोडलेलं 4वी-5वीचं लेकरू अस्खलितपणे 2-3 भाषा बोलू शकतं. त्याचं कारण असं आहे की याचं कारण त्याच्या आजूबाजूला त्या भाषा वारंवार पुन्हा पुन्हा बोलल्या जातात, पुन्हा पुन्हा ते भाषा ते लेकरू ऐकतं. आपले 8वी 9वी 10वी पास नापास झालेले क्रिकेटपटू जे आहेत ते अस्खलितपणे दुसऱ्या परदेशामध्ये गेल्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये त्या ठिकाणी संवाद साधू शकतात. याचा अर्थ असा आहे का की त्यांचं प्राथमिक शिक्षण पहिल्यापासून इंग्रजीमध्ये झालं? असं अजिबात नाही. आणि ग्रामीण भागामध्ये तर आपल्या लेकराला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा जो आटापिटा आहे याच्या मागचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे शेजारच्या बाईचं लेकरू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातं म्हणून माझं लेकरू सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, माझ्या लेकरानं कोणासोबत खेळायचं हे मी ठरवतो. माझ्या लेकरानं कोणत्या गुरुजीच्या वर्गात बसायचं हे मी ठरवतो. माझ्या लेकरानं कोणाकडे क्लासला जायचं हे मी ठरवतो. माझ्या लेकरानं कोणते खेळ खेळायचे हे मी ठरवतो. म्हणजे माझं आयुष्य तर मी जगतोच आहे, पण त्या लेकराचं बालपण जे आहे ते सुद्धा मी स्वतः जगायचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस एखाद्या शाळेमध्ये मधली सुट्टी झाल्यानंतर हाताची घडी मागच्या बाजूला बांधून रांगेमध्ये वर्गाच्या बाहेर जाणारे विद्यार्थी ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस खरोखर त्या लेकरांचं लहानपण आपण किती हिरावून घेतलेलं आहे हे लक्षात येतं. रवींद्रनाथांची एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा एका शाळेमध्ये रवींद्रनाथ टागोरांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. ते त्या शाळेच्या दारात आले आणि शाळेच्या दारातून परत मागे निघून गेले. थोड्या वेळानं त्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले, सर तुमची किती वेळची वाट पाहतो आहे. रवींद्रनाथ त्यांना असं म्हणाले की मी तुमच्या शाळेत आलो होतो पण मी तिथून परत मागे निघून आलो. याचं कारण असं आहे की तुमच्या शाळेच्या दारात एक आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडावरचे आंबे चक्क पिकलेले आहेत. ज्या शाळेच्या दारातल्या आंब्याच्या झाडावरचे आंबे पिकतात त्या शाळेमध्ये मुलं शिक्षण घेतात असं मला अजिबात वाटत नाही. इतिहास भूगोलासारखे विषय हे विषय इंग्रजी माध्यमातून का शिकवायचे हे मला न सुटलेलं कोड आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे या नावांची स्पेलिंग पाठ करण्यासाठी जर त्या विद्यार्थ्याला 8 दिवस खर्च करावे लागत असतील तर स्वातंत्र्याचा कोणता इतिहास त्या लेकराच्या रक्तामध्ये सळसळणार आहे. आणि म्हणून शिक्षण ही एक खूप वेगळी प्रक्रिया आहे. आपण शिक्षणाचा फक्त मार्काबरोबर जोडलेला संबंध जो आहे त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन विचार करायचा प्रयत्न करा. एक समृद्ध व्यक्ती जर आपल्याला तयार करायची असेल तर त्या लेकराचं प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतच झालं पाहिजे.